नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात सगळे. आज मी तुम्हाला घेऊन आले ठाण्यातील एका अशा ठिकाणी जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजतं आहे. भव्य वास्तुकला, राजस्थानी गुलाबी दगड आणि पाऊल ठेवताच मनाला मिळणारी अथांग शांतता. हो, मी बोलते ठाण्यात नुकत्याच सुरू झालेल्या भव्य इस्कॉन मंदिराविषयी. अनेक लोक याला प्रेमाने मिनी अयोध्या सुद्धा म्हणतायत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराचे सुंदर दर्शन तर घेणारच आहोत, पण सोबतच इथे कसं यायचं, वेळेचं नियोजन कसं करायचं याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग एकत्र म्हणूया, हरे कृष्णा हरे रामा. हे मंदिर ठाण्यातील बाळकुंभ भागात पिरामल वैकुंठ या मोठ्या गृहसंकुलाच्या आत बांधण्यात आलं आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारे एखाद्या गेटेड कम्युनिटीच्या आत एवढं भव्य अधिकृत इस्कॉन मंदिर उभारण्यात आलं आहे. जर तुम्ही ठाणे स्टेशनवरून येत असाल तर तिथून हे अंतर साधारणतः 5.5 किलोमीटर आहे. स्टेशनवरून तुम्हाला बाळकुंभसाठी थेट शेअरिंग ऑटो किंवा TMT बसेस अगदी सहज मिळतात. मंदिराच्या जवळ येताच सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतो तो म्हणजे याचा सुंदर गुलाबी रंग. हे संपूर्ण मंदिर गुजरात आणि राजस्थानमधील प्राचीन मंदिराच्या शैलीत विशेष अशा राजस्थानी पिंक सँडस्टोन म्हणजेच गुलाबी वाळूच्या दगडांमधून घडवलं आहे. आता आपण प्रवेश करतोय मंदिराच्या मुख्य सभागृहात. वर बघा, हा भव्य 90 फूट उंच घुमट आणि त्याला तोलून धरणारे हे 18 नक्षीदार खांब. इथली शांतता आणि सकारात्मकता खरंच शब्दात सांगता येणार नाही अशी आहे. गर्भगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं कल्पवृक्ष कोरलेला आहे. या मंदिराला मिनी अयोध्या का म्हणतात याचं उत्तर तुम्हाला या परिक्रमा मार्गावर मिळेल. इथे 3 वेगवेगळ्या स्तरांवर प्रभू श्रीकृष्णाच्या बाललीला, दशावतार आणि प्रभू श्रीरामाच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग अतिशय जिवंतपणे दगडात कोरलेले आहेत. हे कोरीव काम पाहताना माणूस भान हरपून जातो. फ्रेंड्स, जर तुम्ही इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर मंदिराच्या वेळा नक्की लक्षात ठेवा. मंदिर दररोज सकाळी 4:30 ते दुपारी 1 आणि नंतर संध्याकाळी 4:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांसाठी उघडं असतं. दुपारी 1 ते 4:30 या काळात मुख्य मंदिर बंद असतं, त्यामुळे वेळेचं नियोजन करूनच या. विशेष म्हणजे इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची खूप छान सोय करण्यात आली आहे, जेणेकरून त्यांना पायऱ्या चढण्याचा त्रास होणार नाही. आणि हो, मंदिरात प्रवेश सर्वांसाठी अगदी विनामूल्य आहे. माझा सल्ला विचाराल तर शक्यतो संध्याकाळच्या वेळी इथे या. संध्याकाळी 7 वाजता होणारी गौर आरती आणि त्यानंतर होणारं कीर्तन मनाला एक वेगळीच तृप्तता देऊन जातं. मंदिराच्या अगदी जवळच ठाणे ग्रँड सेंट्रल पार्कसुद्धा आहे, तेथेही तुम्ही चक्कर मारू शकता. मंदिराच्या बाहेर सुंदर गार्डन आहे आणि तिथे बसण्याची छान सोय आहे. बाहेर पडताना इथे द्रोणामधून प्रसाद दिला जातो आणि तो बसून खाण्याची इथे उत्तम व्यवस्था केली आहे. इथे खाण्यासाठी छोटे छोटे बाहेर स्टॉल आहेत. तिथे पिझ्झा, समोसा, कोल्ड्रिंक असेही पदार्थ मिळतात. इथे व्यवस्थित आपण बसून खाऊ शकतो. या गार्डनमध्ये लॉनने बनवलेला गोरिल्ला, हत्ती, सिंह असे प्राणी होते. गार्डन खूपच सुंदर आहे. मग कधी बेत आखताय ठाण्याच्या सुंदर इस्कॉन मंदिराला भेट देण्याचा? मला कमेंट करून नक्की सांगा. या मंदिराचा ॲड्रेस व येण्यासाठी संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, नक्की बघा. असा छोटासा प्रवास आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरे रामा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा हरे कृष्णा 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 हरे हरे.